श्री स्वामी समर्थ. खरं तर आपल्या शांतीवनमध्ये शिप्राला पूर्णपणे 10 वर्ष होती. ती आहे. तिची आजी होती. तिची आजी वृद्धापकाळाने आणि 80+ होती. तर ती अचानक म्हणजे आजारीच होत्या त्या, गेल्या. आणि त्याच्यानंतर सर्वस्वी जबाबदारी घरच्यांनी झटकली, की आम्ही तिची जबाबदारी घेऊ शकत नाही. तर काही लोकं वाईट असतात, काही लोकं चांगली मिळतात आयुष्यात. तर एवढी तरुण मुलगी, त्यामुळे मलाही विचार आला की आपण हिला रोडवर तर नाही सोडू शकत. तेव्हापासून शिप्राची जबाबदारी आम्ही पूर्ण सगळ्यांनी मिळून, आपल्या शांतीवनमधली मेंबर आणि मी स्वतः तिची जबाबदारी घेतली. पण ती सिझोफ्रेनिकचे पेशंट आहे आणि सुरुवातीचा तिचा जो काळ होता तो भयानक होता. जाता येता समजा एखादा पुरुष दिसला की ती त्याच्या मागे जायची, ती माझ्याशी लग्न करता का. तिला आम्ही बऱ्याच वेळा बांधून ठेवायचो. मेडिसिन्स, तिला सायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू होती. तेव्हा तिची आजी होती, पण आजी तिला कंट्रोल करू शकत नव्हती. आणि तिच्या आई वडील लहानपणी वारले. आई वडील वारल्यानंतर तसं म्हणायला गेलं तर तिच्या मामांनी तिची जबाबदारी घेतली होती. तिचं एज्युकेशन केलं, शिक्षण केलं. आणि जेव्हा आजी वारली तेव्हा मामा म्हटले, मी आता हिची जबाबदारी नाही घेऊ शकत. तिची त्याच्यानंतरची जबाबदारी आपण घेतली, म्हणजे मी स्वतः घेतली. आणि आजी वारल्यानंतर ती एकटी पडली. तिच्या मामांचं म्हणणं होतं, तुम्हाला नसेल सांभाळायचं तर तुम्ही रोडवर कुठेही नेऊन सोडा. पण तो विचार आपण करू शकत नाही की एखाद्या तरुण मुलीला रोडवर नेऊन सोडणं. ही त्यांची विचारसरणी झाली, पण आपण तो विचार नाही करू शकत. तेव्हापासून शिप्रा आपल्या इथेच राहते. आणि असंच काही दिवस गेल्यानंतर ती स्टेबल झाली, मेंटली स्टेबल झाली, थोडीफार मदत करायला लागली, भाज्या निवडणं वगैरे. तेव्हापासून ते एकदम नॉर्मल झाली. नाहीतर तिला आधी, तिचा जो काळ होता, ती GNM नर्सिंग झालं आहे, तिचा नर्सिंगचा कोर्स, नर्सिंगचं एज्युकेशन तिच्या मामा आणि मामींनी केलं. आणि त्यामुळे त्याच्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये होती काही वर्ष. पण तिला भास व्हायचे, आणि ते भास म्हणजे की तिला महाराज दिसायचे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दिसायचे. ह्याला ट्रान्स मध्ये जाणं म्हणजे भूतकाळात जाणं असं म्हणतात, पण तिला ते रिअल दिसायचे. जेव्हा डॉक्टरांची टीम यायची हॉस्पिटलमध्ये, ती काम करत असताना, तर तिला डोळ्यांना दिसायचे की महाराज आले. आणि कडेने जे त्यांच्यासोबत स्टाफ असायचा, डॉक्टरांसोबत सिस्टर वगैरे असतातच, तिला ते मावळे दिसायचे. म्हणजे तिला सगळ्यांचं दर्शन घडलंय की जे आपण बघितलं नाही. आणि जसं तिने आत्ता सांगितलं की मला श्रीकृष्णाची सावली सुद्धा दिसत होती आणि ती माझ्यासोबत होती. हा तिचा भास आहे असं म्हणू शकतो आपण. पण तिला ते दिसत होतं, पण आपल्याला तो भास वाटणार साहजिकच आहे. आणि ती सिझोफ्रेनिकची पेशंट आहे. तिला जो आजार आहे तो सिझोफ्रेनिकचा आहे. त्यामुळे तिला भास वारंवार होणं, गाड्यांचे नंबर दिसणं, गाड्यांच्या नंबरवरनं जे रीडिंग लिहिलेलं असतं ते तिला वारंवार म्हणजे असं बरंच, रात्री झोपेत पण ती अपरात्री कुठेही रोडला निघून जायची. असं तिच्या आयुष्यात खूप गोष्टी घडल्या. आणि ती आपल्या इथे आता 10 वर्ष आहे, तर तिचा 10 वर्षाचा काळ तसा आपल्या इथे चांगला गेला, आनंदाने गेला. आणि सगळ्यात मेन म्हणजे ती आता तिच्या लग्नाला माझ्या मते 1 वर्ष झालं असेल ना आपण लग्न करून. तर ती म्हणजे तिचं कंटिन्यू सुरू होतं की मला मुलगा बघा आणि मला लग्न करायचंय. म्हणजे वारंवार ती तोच प्रश्न करायची. आणि आपल्यालाही असं वाटलं की जर तिला त्याच्यात आनंद असेल किंवा तिची इच्छा पूर्ण करायची, असं मलाही कुठेतरी वाटलं. त्यामुळे काही डोनेशनमधून किंवा काही ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण तिचा लग्नाचा खर्च केला. आणि तिच्या मामांशी पण मी कॉन्टॅक्ट केलं की तुम्ही इन्व्हॉल्व होता का, तर ते हो म्हणाले. पण तसं ती जबाबदारी घ्यायला कोणती तयार नाही आहे, म्हणजे घरी तिला सांभाळू शकत नाही असं त्यांनी साफ सांगितलं होतं. त्यामुळे तर आपण तिला इथे शांतीवनमध्ये ठेवलं आहे. आणि जेव्हा तिचं लग्न करून दिलं, तिला सणसवाडी ह्या गावात दिलं. सणसवाडी गावात तसं तिच्या घरचं तसं चांगलं होतं, सासू नवरा जावबाई वगैरे असं. पण ती 3 महिने तिथे राहिली. पण तिला सिझोफ्रेनिक असल्यामुळे आपल्या संस्थेमध्ये गेले 10 वर्ष तिला कधी कामाची सवय नाही आहे. म्हणजे ती मेडिसिन्स देणं किंवा बाकी बेसिक कामं ती करायची, पण तिला आपण कधी पोळ्या लाटणं, भांडी धू, कपडे धू असं कोणतंच काम सांगितलं होतं. आणि अचानक लग्न झाल्यानंतर जेव्हा तिला लोड पडला की आता मला कपडे धुवायचे, भांडी घासायची, स्वयंपाक करायचा आहे, तर ती अचानक हायपर व्हायला लागली. आणि त्यामुळे त्या समोरच्या व्यक्तींनाही वाटलं की हिचा त्रास होतोय किंवा बाकी गोष्टी वाढल्या. त्यामुळे मग त्यांना ते नकोसं झालं आणि त्यांनी आपल्याला फोन केला मला की आम्ही तिची जबाबदारी घेऊ शकत नाही. ती मोजून 3 महिनेच राहिली. आणि 3 महिन्यानंतर त्यांच्या फॅमिलीने सुद्धा, म्हणजे तिच्या नवऱ्याकडच्या लोकांनी कोणती जबाबदारी घेतली नाही. 1-2 मीटिंग पण झाल्या आमच्या की आपण यातनं काहीतरी डिसिजन घेऊ, काहीतरी निष्कर्ष काढू. पण अजून तरी त्यातनं काही साध्य झालेलं नाही की तिची पुढची जबाबदारी कोण घेणार.
तिच्या मामांशी मी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तुमच्या एका मुलीला जर सांभाळू शकता तर ही तर तुमची भाची आहे, हिची जबाबदारी का नाही घेते. तर त्यांचीही जबाबदारी घेण्याची कोणतीही परिस्थिती नाही आहे. आणि राहिला विषय तिच्या नवऱ्याचा, तर आपण मीटिंग घेऊ हे घेऊ, पण मीटिंगमधनं काय साध्य होणार आहे. तर तिचं जे पुढचं आयुष्य आहे ते तर आम्ही सांभाळतच आहोत तिला. आणि परमेश्वर आहे बघायला, कारण ते आशीर्वाद खूप सारे लाख मोलाचे आहेत. आज तिची जबाबदारी मी घेतली आहे. पण क्रूरतेचा कळस आहे की लग्न म्हणजे काय हा टाईमपास किंवा खेळ नाही आहे की तुम्ही 3 महिने तिला सांभाळून सोडून दिला. तर प्रत्येकाने थोडीफार जरी मदत केली किंवा ती आमच्या संस्थेत राहते आहे तर तुम्ही संस्थेला मदत करा किंवा तिला पर्सनली मदत करा. आज तिला खर्च नाही आहे का, तिला कपडे लागतात, पर्सनली सगळ्या गोष्टी लागतात. तर सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. आणि एक माणुसकी म्हणून पण सगळ्यांनी पुढे येऊन तिला मदत केली पाहिजे. ही माझी जबाबदारी नाही, माझा संबंध नाही आहे, हे योग्य नाही आहे. उद्या तुम्हाला बाळ झालं असतं तर तुम्ही हेच म्हटलं असतात का ही माझी जबाबदारी नाही आहे. पण एक माणुसकी म्हणून थोडंफार करणं खरंच गरजेचं आहे असं मला कुठेतरी वाटतं. आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तिची जबाबदारी घेतच आहोत. फोन केल्यानंतर आम्ही तिला लगेचच जाऊन आणलं. तिने तिच्या अंगावरच्या कपड्यांवर गेली ती तशीच आलेली. तिने तिथनं काही आणलेलं नाही आहे. लग्नामध्ये तिला त्या तिकडच्या लोकांनी साड्या वगैरे घेतल्या होत्या. लग्नामध्ये आम्ही फर्निचर, काही सोफा, भांडी सगळ्या गोष्टीसुद्धा तिला दिल्या होत्या. तर आपण त्यातल्या काही गोष्टी आणलेल्या नाही आहे, त्या सगळ्या तिथेच आहे. आणि तिने कपड्यांव्यतिरिक्त 2 ड्रेस फक्त त्यावरती ती आली. आणि तिचं माझंसुद्धा लग्न एवढं छान नाही झालं, त्याच्याही पलीकडे तिचं इतकं सुंदर लग्न झालं. सगळ्या आजी आजोबांनी, आम्ही सगळे तिथे गेलो होतो. लॉन्स एकदम होता छानसा असा. म्हणजे वाईट वाटतं की असं कोणाच्या आयुष्यात व्हायला नको. आणि असा तिचा छोटासा जीवन प्रवास आहे. अजून तिला खूप मोठा प्रवास करायचा आहे याच्या पुढे सुद्धा. तिचं एज आत्ता 30 आहे. आणि आता तिचं म्हणजे आपण त्या मुलाकडच्या लोकांनाही नावं नाही ठेवू शकत, कारण तिचा जो त्रास आहे तो सिझोफ्रेनिकचा आहे. पण तिला इथे काही काम नसतं, त्यामुळे ती इथे स्टेबल असते. पण लग्नानंतर जेव्हा मुलीचं लग्न होतं तर थोडी तरी जबाबदारी घेणं साहजिकच असतं. त्यामुळे फक्त मला एवढंच वाटतं की ठीक आहे, तुम्हाला तिला सांभाळायचं नाही आहे, पण तिची एक जबाबदारी घ्यावी तिच्या मामांनी आणि तिच्या नवऱ्याने, असं मला कुठेतरी वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ पाहून? तुम्ही तुमच्या कमेंट्सद्वारे मला उत्तर नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला? शिप्राची एक छोटीशी कहाणी, कारण हिचं फ्युचर अजून खूप मोठं आहे, आयुष्य खूप मोठं आहे. तर नक्की सांगा.